तुम्हाला कादंबरी वाचायला आवडतं का? म्हणजे त्यात असलेली कथा, शहरं किंवा गावं यांच्यात त्या कथेतील पात्रांसोबत फिरायला आवडतं का? कादंबरी वाचताना एक स्वतःचं विश्व निर्माण होतो. त्यात गुंतून जायला तुम्हाला आवडतं का? जर हो, तर मी तुमच्यासाठी एक भन्नाट कादंबरी घेऊन आलोय, जी गेल्या 60 वर्षांपासून वाचकांचं मनोरंजन तितक्याच ताकदीने करत आली आहे. आजही या कादंबरीच्या लिखाणात जिवंतपणा कायम आहे. शिवाय ही एक पुलित्झर पुरस्कार विजेती एक अजरामर कादंबरी आहे. नमस्कार, मी हेमंत हडव नेहमीप्रमाणे अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करतो आजच्या भागात, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल. आजच्या भागात आपण ज्या कादंबरीबद्दल जाणून घेणार आहोत त्या कादंबरीचं नाव आहे टू किल अ मॉकिंगबर्ड. प्रसिद्ध लेखिका नेल हार्पर ली यांची ही कादंबरी आहे. या कादंबरीमुळेच त्यांना एक इंग्रजी लेखिका म्हणून प्रसिद्धी आणि मान मिळाला. ही कादंबरी 1960 साली पहिल्यांदा प्रकाशित झाली आणि 1961 मध्येच या कादंबरीला पुलित्झर पुरस्कार मिळाला. ही मूळ कादंबरी इंग्रजीमध्ये आहे, पण आमच्या मराठी वाचकांना घाबरायचं काही कारण नाही, कारण आम्ही तुमच्यासाठी जे पुस्तक घेऊन आलो आहोत ते याच प्रसिद्ध कादंबरीचा आपल्या बोलीभाषेत म्हणजेच मराठीमध्ये अनुवाद आहे. या पुस्तकाचा अनुवाद विद्या गौरी खरे यांनी केलाय, तर या पुस्तकाचं प्रकाशन मनोविकास प्रकाशन यांनी केलंय. सगळ्यात आधी आपण मॉकिंगबर्ड या पक्षीविषयी जाणून घेऊया. मॉकिंगबर्ड हा साधारण चिमणीच्या आकाराचा एक लहान पक्षी आहे, जो कधी कुणाला त्रास देत नाही. स्वतःच्या आयुष्यात तो अगदी मस्त जगत असतो आणि इतरांना देखील आपल्या मोहक आवाजाने भारावून सोडतो. त्याच्या सुंदर शीळ घालण्याच्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या लखबीने तो गाणं गात आहे असा जणू भास होतो. त्याच्या मधुर आवाजाने वातावरणातला तणाव देखील कमी होतो. समाजासाठी उपयुक्त ठरणाऱ्या आणि कधी कोणाला त्रास न देणाऱ्या या पक्ष्याची कधी शिकार केली जात नाही. पण मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग या पुस्तकाचं नाव टू किल अ मॉकिंगबर्ड असं का आहे? यात या पक्षाची शिकार केल्याची उल्लेख आहे का? तर असं नाही. मॉकिंगबर्ड हे केवळ एक उदाहरण आहे. पण तुम्हीच विचार करा ना, की जर कोणी या निरागस पक्षाला मारलं, त्याची शिकार केली तर मग तुम्ही काय कराल? त्याला शिक्षा द्याल की सोडून द्याल? त्याआधी मी तुम्हाला एक सत्य सांगू का? आपण आणि आपला समाज आपल्या वागण्यातून नेहमीच अशा निरागस पक्ष्यांची हत्या करत आलाय. कसं? ते मी सांगतो. या कादंबरीचा अनुभव आपल्याला एका 7 वर्षाच्या निरागस मुलीच्या दृष्टिकोनातून घडून येतो. हा संपूर्ण प्रवास आपण तिच्या नजरेतून वाचताना पाहतो. 1930च्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये वंशद्वेष हा फार मोठ्या प्रमाणात होता. आजही त्याचे पडसाद थोड्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. या वंशद्वेषामध्ये सर्वात जास्त वादाचा विषय होता तो म्हणजे रंगाचा. काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा, गोऱ्या आणि काळ्या कातडीचा. तिथे असलेल्या निग्रोंना अतिशय तुच्छतेने वागणूक मिळायची. तिथल्या गोऱ्या माणसण करून त्यांना वैयक्तिक स्वातंत्र्य आणि शिक्षणाचा देखील अधिकार नव्हता. इतकी तिथे बिकट परिस्थिती होती. अशा समाजात एक 7 वर्षाची मुलगी स्काउट आणि तिचा मोठा भाऊ जेम हे दोघे आपले वडील ऑटिक्स या एका वकिलाची मुलं असतात. ते स्वतः एका उच्च इंग्रज घराण्यातले असतात. अशातच त्यांचे वडील एका निग्रोची केस लढायला घेतात. त्या खटल्याचा निकाल त्यांना माहीत असतो की या गोऱ्या लोकांच्या उच्च समाजातून तो सुटू शकत नाही, तरी ते त्याची निर्दोष मुक्तता करण्यासाठी धडपडत असतात. समाजात बदल घडवण्याचा ते प्रयत्न करत असतात. हे सर्व होत असताना त्यांच्यासोबत जे जे प्रसंग घडतात, लोक त्यांचा विरोध करतात. खटला कसा त्या निग्रोच्या विरोधात फिरवला जातो आणि त्याला मृत्यूची शिक्षा दिली जाते. त्यांचा समाज कशा प्रकारे त्यांना वागणूक देतो आणि या सर्वात त्या लहान मुलीच्या निरागस मनावर काय परिणाम होतात हे आपल्याला या कादंबरीतून अनुभवायला मिळतं. एक असं निरागस मन ज्याला समाज म्हणजे काय हे माहीत नाही, भेदभाव माहीत नाही, राग माहीत नाही, बदला हे देखील माहीत नाही. अशातच त्यांचा सामना अशा कठीण परिस्थितीशी होतो आणि त्यांच्यातील निरागसपणाची शिकार होते. याच निरागसपणाला मॉकिंगबर्ड असं संबोधलं गेलंय, जे कधी कोणाला त्रास देत नाही, पण आपण न कळत किंवा जाणून बुजून त्याची शिकार करतो. हे पुस्तक नक्की वाचा. यात एक भन्नाट कथा सोबतच चांगली शिकवण देखील आहे, जी आपण आपल्या नजरेतून अनुभवतो. नक्कीच सध्याच्या येणाऱ्या सिनेमांपेक्षा हा अनुभव तुम्हाला आवडेल याची मी खात्री देतो. हे पुस्तक मागवण्यासाठी या पुस्तकाची लिंक खाली दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक आमच्या पुस्तकालयामधून मागवू शकता. मग वाट कसली पाहताय? आत्ताच ऑर्डर करा. तर मग कसा वाटला आजचा भाग? आशा करतो नक्की आवडला असेल. मग पटकन लाईक करून शेअर करायला तर विसरू नका, आणि हो, सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.